जय महाराष्ट्र. मी धनश्री कुर्जेकर. आपल्या सर्वांचे करंट जी के या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 1 जुलै 2026च्या चालू घडामोडी. 1 जुलै या दिवशी महाराष्ट्रात कृषी दिन तसेच राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि GST दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलै 2015 रोजी भारतात वस्तू व सेवा कर लागू झाला आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण आजचा प्रश्न पहिला. महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्र कृषी दिन 1 जुलैला साजरा केला जातो. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो? दरवर्षी खीर भवानी मेळा जम्मू काश्मीर या राज्यात साजरा केला जात असतो. शिक्षण क्षेत्रातील वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म बनलेले भारताचे एकमेव प्लॅटफॉर्म कोणते आहे? शिक्षण क्षेत्रातील वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म बनलेले भारताचे एकमेव प्लॅटफॉर्म दिशा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू कोण आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू हरमनप्रीत कौर आहे. भारताच्या पहिल्या ऑफशोअर समुद्रातील विमानतळाला कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आली आहे? भारताच्या पहिल्या ऑफशोअर समुद्रातील विमानतळाला महाराष्ट्र राज्यात मंजुरी देण्यात आली आहे. चालू घडामोडी 2 जुलै 2026. 2 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सहकारी दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सहकारी दिन म्हणून घोषित केला आहे. 2 जुलै 2026 रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत RBIने रेपो दर 6.50% वर स्थिर ठेवलेला आहे. त्यानंतर बघूया आजचा प्रश्न पहिला. भारताचे 96वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? भारताचे 96वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर इथन वान्स बनले आहेत. प्रश्न दुसरा. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी डी ला एस्प्रिल्ला यांची निवड झाली आहे? कोलंबिया देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी डी ला एस्प्रिल्ला यांची निवड झाली आहे. प्रश्न तिसरा. 61 सुरक्षित स्थळासह कोणता देश अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे? 61 सुरक्षित स्थळासह इटली देश अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे. प्रश्न चौथा. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी उपेंद्र P. राजीव यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न पाचवा. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने हिंसेचा गौरव करणारी शस्त्रे आणि गाण्याच्या सार्वजनिक प्रदर्शनावर पूर्ण बंदी घातली आहे? पंजाब राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने हिंसेचा गौरव करणारी शस्त्रे आणि गाण्याच्या सार्वजनिक प्रदर्शनावर पूर्ण बंदी घातली आहे. प्रश्न सहावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान कोणत्या देशाच्या राष्ट्रीय संसदला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनून इतिहास रचला आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान सेशेल्स देशाच्या राष्ट्रीय संसदला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनून इतिहास रचला आहे. भारताचे नवीन चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? भारताचे नवीन चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून एअर मार्शल तेजिंदर सिंग यांची नियुक्ती झाली आहे. भारताचा फ्युचर स्किल्स इंडेक्स 2026 मध्ये कितवा क्रमांक लागला? भारताचा फ्युचर स्किल्स इंडेक्स 2026 मध्ये 13वा क्रमांक लागला. ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेते कोण ठरले? ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेते जॉर्ज रसेल ठरले. पहिल्या समरसता लोककला संमेलनात जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? पहिल्या समरसता लोककला संमेलनात जीवनगौरव पुरस्काराने मधु कांबीकर यांना सन्मानित करण्यात आले. भारताच्या कोणत्या शेजारी देशाने नुकतेच त्यांचे नवीन डिजिटल नागरिक ओळख नेटवर्क लॉन्च केले आहे? भारताच्या श्रीलंका शेजारी देशाने नुकतेच त्यांचे नवीन डिजिटल नागरिक ओळख नेटवर्क लॉन्च केले आहे. दोहा डायमंड लीग 2026 स्पर्धेत भारतातील खेळाडू नीरज चोप्राने 85.69 मीटरच्या थ्रोसह कितवे स्थान पटकावले? दोहा डायमंड लीग 2026 स्पर्धेत भारतातील खेळाडू नीरज चोप्राने 85.69 मीटरच्या थ्रोसह चौथे स्थान पटकावले. भारत जपान वार्षिक शिखर परिषद 2026 कोठे आयोजित झाली? भारत जपान वार्षिक शिखर परिषद 2026 भारतात आयोजित झाली. भारत निवडणूक आयोगाने कोणत्या 3 राज्यांमध्ये पोटनिवडणुका जाहीर केल्या? भारत निवडणूक आयोगाने बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात
या 3 राज्यांमध्ये पोटनिवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्रात कृषी सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा होतो? महाराष्ट्रात कृषी सप्ताह 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये साजरा होतो. कोणत्या राज्य सरकारने अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचऱ्याचा पार्क तयार केला आहे? उत्तर प्रदेश राज्य सरकारने अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचऱ्याचा पार्क तयार केला आहे. सुरक्षा दलांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबविले, जे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन आहे. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील कोणत्या टेकडीवर ही कारवाई करण्यात आली? सुरक्षा दलांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबविले, जे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन आहे. छत्तीसगड ते तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकडीवर ही कारवाई करण्यात आली. रिम ऑफ द पॅसिफिक सरावाचे यजमान राष्ट्र कोणते आहे? रिम ऑफ द पॅसिफिक सरावाचे यजमान राष्ट्र युनायटेड स्टेट्स आहे. गुजरातमध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे नाव काय आहे? नमो स्वच्छ अभियान हे आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविक मिशन या योजनेचा राष्ट्रीय शुभारंभ कोठे झाला? तिरुपती, आंध्र प्रदेश येथे या योजनेचा राष्ट्रीय शुभारंभ झाला. भारतातील हेलिकॉप्टरसाठी पहिल्या सॅटेलाइट बेस पॉइंटिंग स्पेस लँडिंग प्रक्रियेला मंजुरी कोणत्या ठिकाणासाठी देण्यात आली? उडवल्ली हेलिपॉर्ट, अमरावती, आंध्र प्रदेश या ठिकाणासाठी देण्यात आली. 4 जुलै रोजी झालेल्या फिफा विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या फेरीचे सामने खेळले गेले? जुलै रोजी प्री क्वार्टर फायनल राऊंड ऑफ 16 खेळले गेले. जून 2026 मध्ये एकाच वेळी 4 ISO प्रमाणपत्रे मिळविणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते ठरले? उस्मानिया विद्यापीठ ठरले. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2026 रोजी मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये कोणत्या नवीन प्रकल्पाचा समावेश आहे? दिल्ली येथे 8.1 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रस्ता बोगदा या नवीन प्रकल्पाचा समावेश आहे. भारत सरकारने नुकतीच कोणत्या नवीन सुरक्षा यंत्रणेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे? ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी या स्थापनेला मंजुरी दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आशिया आणि पॅसिफिकसाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? आशिया आणि पॅसिफिकसाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाचे मुख्यालय बँकॉक, थायलंड येथे आहे. आशियाई विकास बँकेने कोणत्या भारतीय राज्यातील शिक्षण सुधारण्यासाठी 182.89 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा जुलै 2026 मध्ये केली? कर्नाटक राज्यातील शिक्षण सुधारण्यासाठी घोषणा जुलै 2026 मध्ये केली. नुकत्याच G7 शिखर परिषद ठळकपणे मांडण्यात आलेली नांगोरी अश्वगंधा प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान राज्याशी संबंधित आहे. इकडेच बातम्यांमध्ये दिसलेला सुमन रोडमॅप 2030 हा प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सुमन रोडमॅप 2030 हा प्रामुख्याने माता आणि नवजात शिशु आरोग्य सेवा संबंधित आहे. ईशान्य भारतातील पहिले फिश म्युझियम कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? अरुणाचल प्रदेश राज्यात बांधले जाणार आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? अनुपम मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. तांदळाच्या संवर्धनासाठी बोरजुली पाणथळ जागेला कोणत्या राज्यात जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? आसाम राज्यात जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ग्रामीण महिला उद्योजकासाठी अलीकडेच कोणते ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले? शी लिप्स हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले. अलीकडेच कोणत्या राज्याने तंत्रावर आधारित जमीन संरक्षण आणि सीमांकन मोहीम सुरू केली आहे? उत्तर प्रदेश राज्य सरकारने जमीन संरक्षण आणि सीमांकन मोहीम सुरू केली आहे. महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासातील 2026 मध्ये पार पडलेली स्पर्धा ही कितवी आवृत्ती होती? 10वी आवृत्ती होती. भारताच्या कोणत्या महान बुद्धिजीवी नेत्याच्या 125व्या जयंतीनिमित्त 6 जुलै रोजी अभिवादन करण्यात आले? डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 6 जुलै रोजी अभिवादन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जुलैपासून कोणत्या 3 देशाच्या दौऱ्याला सुरुवात केली? इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशाच्या दौऱ्याला सुरुवात केली. भारतात एका वर्षात 58 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झाल्याची माहिती कोणत्या अहवालातून समोर आली? अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद या अहवालातून समोर आली. केंद्र सरकारने VPN सेवा पुरवठादारासाठी कोणत्या प्रकारचे नियम कडक करण्याचा विचार सुरू केला आहे? सायबर सुरक्षा आणि अनुपालन नियम या कडक नियमांचा विचार करण्याचा सुरू केला आहे.
BCCने उदयोन्मुखी पुरुष क्रिकेटपटूसाठी रेड बॉल स्पर्धा कोणत्या शहरातील सेंट्रल ऑफ एक्सलन्स येथे सुरू केली? बेंगळुरू येथे सुरू केली. ब्रिक्स देशाच्या अंमली पदार्थाविरुद्ध संस्थांची 2 दिवसीय बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झाली? गुवाहाटी या शहरात सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले? राजस्थान राज्यात उद्घाटन केले. चालू घडामोडी 2026च्या ताज्या अहवालानुसार स्वच्छ संरक्षण ग्रामीण अंतर्गत मोठ्या राज्याच्या श्रेणीत कोणत्या राज्याने प्रथम पुरस्कार पटकावला आहे? तेलंगणा राज्याने प्रथम पुरस्कार पटकावला आहे. अलीकडेच कोणत्या शहरात भारतातील पहिली ESG लॅब सुरू करण्यात आली आहे? मुंबई शहरात ESG लॅब सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या आफ्रिकन देशाने भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे? इजिप्त देशाने. अमेरिका भारत सामरिक भागीदारी मंच तर्फे कोणत्या भारतीय उद्योगपतीला 2026चा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? सुनील भारती मित्तल यांना नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोणत्या सरकारने सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाला 1 ग्राम सोन्याची अंगठी देण्याचे जाहीर केले आहे? तामिळनाडू राज्य सरकारने जाहीर केले आहे. ही योजना 15 सप्टेंबर 2026 पासून विजय जोसेफ यांनी देण्याचे जारी केले आहे. ICMR माइंड्सच्या कोणत्या उपक्रमाला ई-गव्हर्नन्स 2026च्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे? नवकल्पना या उपक्रमाला ई-गव्हर्नन्स 2026च्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. भारतीय पर्यटन स्थळाच्या डिजिटल प्रचारासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? गुगल इंडियासोबत करार केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुजित पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील पहिले इंडोर वनस्पती कोठे तयार केले जाईल? भारतातील पहिले इंडोर वनस्पती उद्यान बिहारमधील पटना येथे तयार केले जाईल. किदांबी श्रीकांतने US ओपन बॅडमिंटन 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? रौप्य पदक जिंकले. 8 ते 9 जुलै दरम्यान ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठकीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? भारत देशाकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसीय राज्य भेटीदरम्यान 6 ते 8 जुलै दरम्यान कोणत्या देशातील ब्रह्मोनंद मंदिर संकुलला भेट दिली? इंडोनेशिया येथील ब्रह्मोनंद मंदिर संकुलाला भेट दिली. केंद्र सरकारने गुजरात येथील खावडा ते महाराष्ट्रातील नागपूर दरम्यानच्या कोणत्या ऊर्जा पारेषण प्रकल्पासाठी 8 जुलै 2026 रोजी जापान बँक फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन सोबत कर्ज करार केला आहे? खावडा नागपूर उच्च व्होल्टेज डायरेक्ट करंट पारेषण प्रकल्प यांच्याशी करार केला आहे. उत्तर कोरियातील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक देश एक भाषा धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे? चीन देशाने लागू केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? वैभव सूर्यवंशी ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता प्रदान करण्यात आला आहे? बितांग आदिपूर्णा हा प्रदान करण्यात आला आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मिशन कायाकल्प सुरू केले? दिल्ली या राज्य सरकारने मिशन कायाकल्प सुरू केले. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेले 12वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले आहेत? सौरभ गांगुली बनले आहेत. नुकतीच दाक्षायणी योजना कोठे सुरू झाली आहे? केरळ येथे सुरू झाली आहे. 2025 FDI प्रवासाच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? 11वा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ कोण बनले आहेत? सिल्वाना टेनेरेरो ह्या बनल्या आहेत. नुकतेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? अस्वस्थ S हे 98वे ग्रँडमास्टर बनले आहेत. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिली पूर्णपणे कृत्रिम पेशी तयार केली आहे? अमेरिका देशाने केली आहे. मानवांनी महाभारत हे आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? बिश्केक किर्गिस्तान येथे सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये
समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे? न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तराखंड आहे. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑप्टिकल ग्लास रॉकेट कोणते आहे, ज्यांच्या पहिल्या चाचणी उडाणाचे नाव मिशन आगमन आहे? विक्रम 1. जुलॉंग 3 या अणुक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली? चीन देशाने केली. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची उभारणी कोणत्या ठिकाणी होत आहे? मध्य प्रदेश राज्यातील शिवपुरी या ठिकाणी होत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अमित गर्ग यांची नियुक्ती झाली. भारतात GI नोंदणीकृत उत्पादनाची संख्या किती झाली आहे? 822 झाली आहे. ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंजूर झालेल्या घोषणापत्राला काय नाव देण्यात आले आहे? ब्रिक्स मंत्रिस्तरीय घोषणा हे नाव देण्यात आले आहे. भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव भटक्या हत्तीची 16वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? मेघालयातील उमरोई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. भारताने कोणत्या देशाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? भारताने ऑस्ट्रेलिया देशाने दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फल उत्पादनासाठी उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला? गुजरात राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला. वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेल्या S. जानकी कोण होत्या? गायिका होत्या. आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया 2027 ची 16वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? बेंगळुरू येथे आयोजित केली जाईल. राजधानी दिल्लीत जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन कोणी केले? अमित शाह यांनी केले. आशियाई टेनिस महासंघाच्या खेळाडू दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लिएंडर पेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलात सामील INS महेंद्रगिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित करण्यात आले आहे? प्रोजेक्ट 17A या अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. भारतातील 700 वर्ष जुने वडाचे झाड कोणत्या राज्यात सापडले आहे? बिहार राज्यात सापडले आहे. 17व्या कृषी नेतृत्व संमेलनात ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड 2026 ने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले आहे? गुजरात राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच चर्चेत असलेले थोक्चो होहोतो सेमा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? गोडाफेक या खेळाशी संबंधित आहेत. 8व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 चे यजमान राज्य कोणते आहे? तेलंगणा राज्य यजमान आहे. लॉर्ड्सवरील पहिल्या महिला कसोटी सामन्यात विजय मिळवणारा संघ कोणता? भारत संघ विजय मिळवणारा संघ आहे. भारतीय महिला टेस्ट क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? हरमनप्रीत कौर आहे. 2026 ची महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकली? सविता श्रीबास्कर यांनी जिंकली. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये निशुल्क बोरिंग योजना सुरू केली? उत्तर प्रदेश राज्याने सुरू केली. अलीकडेच कोणत्या राज्यात जन्मदर इतिहासात प्रथमच प्रति 1000 10पेक्षा खाली नोंदवला आहे? केरळ राज्यात जन्मदर इतिहासात प्रथमच प्रति 1000 10पेक्षा खाली नोंदवला आहे. पारियन आखात आणि ओमानच्या आखात भारतीय खलाशाच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने 15 जुलै 2026 रोजी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? सी फेरर फर्स्ट आपत्कालीन सागरी सुरक्षा योजना सुरू केली आहे. 16 जुलै रोजी कोणत्या राज्यात मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली? तामिळनाडू राज्यात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतीय हवामान विभागाने 16 जुलै रोजी कोणत्या राज्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला? ओडिशा राज्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला. इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शनचे आधारवर्ष कोणते आहे? 2024-25 हे आधारवर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै रोजी भारत UK कोणत्या महत्त्वाच्या कराराबाबत माहिती शेअर केली? इंडिया UK कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट आणि सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट याबद्दल माहिती शेअर केली. भारताच्या अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचे नियमित मोजमाप करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन निर्देशांकाचे नाव काय आहे? इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन आहे. 6व्या लोकसंवर्धन पर्वाचे यजमान शहर कोणते आहे?
देहरादून आहे. नुकतेच निधन झालेल्या गायिका एस जानकी कोणत्या नावाने लोकप्रिय होत्या? दक्षिण भारताची कोकिळा या नावाने लोकप्रिय होत्या. कोणत्या भारतीय शहराने अवघ्या 1 तासात मियावाकी पद्धत वापरून 3.61 लाखाहून अधिक रोपांची लागवड करून नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? अहमदाबाद शहराने. विकसित भारत युवा कनेक्ट प्रोग्राम 2026 कोणत्या संकल्पनेअंतर्गत आयोजित केला आहे? विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या संकल्पनेअंतर्गत आयोजित केला आहे. अखिल भारतीय जल सचिव परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. जुलै 2026 मध्ये 31व्या दिव्य कला मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? कोलकाता शहरात आयोजित करण्यात आला होता. नुकतेच भारत टॅक्स 2026 मध्ये प्रदर्शित झालेली GI टॅग असलेली हातमाग उत्पादने कुचाई सिल्क, भगैया साडी आणि फॅब्रिक टुमका चादर ही कोणत्या राज्याची आहेत? झारखंड राज्याची आहेत. पिनाका ही स्वदेशीय लॉंग रेंज गाइडेड रॉकेट प्रणाली कोणत्या देशाची आहे? भारत देशाची आहे. द व्हॉइस ऑफ जस्टिस जस्टिस गवई स्पीक्स या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले? भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय नौदल कोणत्या शहरात 20 ते 23 जुलै 2026 दरम्यान ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26-2 या बहुराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे? कोची शहरात करण्यात येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 साठी मयूर नावाचा अधिकृत शुभंकर कोठे अनावरण करण्यात आला? नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आला. नुकतेच 14 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या परिसरात पर्यटकावर झालेल्या हल्ल्याची गंभीर घटना घडली? भावली धरणच्या परिसरात घटना घडली. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पिक 2026 मध्ये भारताने कोणती कामगिरी केली आहे? भारताने 5 सुवर्ण पदके जिंकून संयुक्त पहिला क्रमांक मिळवला. भारत सरकारने नुकतीच भारतात कोणत्या ठिकाणी पहिली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे? जींद ते सोनीपत या ठिकाणी चालवण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? 18 जुलैला साजरा केला जातो. पहिली जागतिक योगासन स्पर्धा 2026 चे विजेते राष्ट्र कोणते? भारत. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये पिलई संपदा हा उपक्रम सुरू केला? आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केला. जम्मू आणि काश्मीर सरकारने नुकताच कोणत्या आजाराला नोंदणीय रोग म्हणून घोषित केला आहे? कुष्ठरोगाला नोंदणीय रोग म्हणून घोषित केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या फॉर्च्यून इंडियाच्या सर्वात शक्तिशाली महिला 2026च्या यादीत कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वाचा समावेश करण्यात आला आहे? स्मृती इराणी या भारतीय व्यक्तिमत्वाचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक मानांकन यादीत कोणाचा समावेश झाला आहे? रेणुका माता मंदिरातील तांबूल प्रसाद व लोणावळा येथील चिक्की. तांबूल प्रसादला महाराष्ट्रातील पहिला तसेच भारतातील दुसरा मानांकन मिळालेला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 20 जुलैला साजरा करण्यात येत असतो. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? अनुराग कुमार यांची नियुक्ती झाली आहे. जपान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण ठरली आहे? PV सिंधू ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील PG मायर येथे 300 खाटाच्या प्रगत माता व बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन केले? चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात केले. तामिळनाडू सरकारने कोणते एकात्मिक डिजिटल आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? नलम TN हे प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. भारताच्या पहिल्या खासगी क्षेत्रातील ऑर्बिटल क्लास पुनरावापर योग्य रॉकेट बूस्टर पुनर्प्राप्ती मोहिमेचे नाव काय आहे? मिशन 2 आहे. फायनान्सेस इंडिया 100 रिपोर्ट 2026 नुसार कोणत्या ब्रँडने सलग 10व्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले आहे? टाटा समूहाने आपले स्थान कायम राखले आहे. कोणाची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? हरजित सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे 99वे ग्रँडमास्टर कोण ठरलेले आहेत? VS रतनवेल हे ठरलेले आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले पोर्टेबल स्वयंपूर्ण वेअरेबल उपकरण कोणता वायू शोधण्यासाठी तयार करण्यात आले आहे? अमोनिया वायू शोधण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आर्टिकल 370 या चित्रपटाला मिळालेला आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या रोडमॅपनुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत जैव अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख शक्ती बनण्याचे लक्ष्य ठेवत आहे?
2035 वर्षापर्यंत एक प्रमुख शक्ती बनण्याचे लक्ष्य ठेवत आहे. भारत सन्मान 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले? नंदिनी आझाद यांना सन्मानित करण्यात आले. अलीकडेच पॉलिसी बाजारने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? अमिताभ बच्चन यांची नियुक्ती केली. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना सुरू केली आहे? बिहार राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना सुरू केली आहे. ग्लासगो स्कॉटलंड येथे 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक आणि मशालधारक कोण असणार आहेत? भारताचे ध्वजवाहक मीराबाई चानू आणि मशालधारक लवलीना बोर्लेगहेन असणार आहे. नीती आयोगाच्या 2026च्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? गुजरात राज्य अव्वल ठरले आहे. ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान टायर ब्रँड कोणता आहे? MRF टायर आहे. पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे? 22 जुलै या दिवशी अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? अजित डोवाल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. जोखीमवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? छत्तीसगड हे पहिले राज्य होय. 23 मार्च ते 31 मार्च 2027 दरम्यान होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई खेळाचे यजमानपद कोणता देश भूषवेल? पाकिस्तान देश भूषवेल. भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची तिसरी बैठक कोठे झाली? ब्रुसेल्स, बेल्जियम येथे झाली. समान नागरी संहिता विधेयक सादर करून मंजूर करणारे भारतातील चौथे राज्य कोणते आहे? मध्य प्रदेश आहे. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये कोणाला सुवर्णपदक मिळाले आहे? भव्य गुणवाल यांना सुवर्णपदक मिळाले आहे. भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस क्युडेगा कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीने विकसित केली आहे. टायगर लाइटिंग 2026 हा कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केलेला द्विपक्षीय लष्करी सराव आहे? बांगलादेश व अमेरिका या दोन देशांमध्ये आयोजित केलेला द्विपक्षीय लष्करी सराव आहे. अमूल भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारणार आहे? पश्चिम बंगाल राज्यात जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. कर्नाटकच्या गृहज्योती योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा किती युनिट पर्यंत मोफत वीज मिळते? 200 युनिट्स पर्यंत मोफत वीज मिळते. 2028-29च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणून भारताने कोणता दृष्टिकोन सादर केला? शांती विजन हा दृष्टिकोन सादर केला. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाच्या संसदेने 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला? फ्रान्स देशाच्या संसदेने 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला. भारताचे पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात विकसित केले जात आहे? महाराष्ट्र राज्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात विकसित केले जात आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? राहुल हिमालयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिशन गोल्डन स्पाईसचे उद्दिष्ट कोणत्या कृषी उत्पादनाला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करणे आहे? लकाडोक हळद या कृषी उत्पादनाला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करणे आहे. त्याने स्थापन झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? चीनमधील शांघाई येथे आहे. अलीकडेच चर्चेत असलेले चीता आंदोलन हे कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे? केन बेतवा लीग प्रकल्पाशी संबंधित आहे. भारताच्या पहिल्या इम्प्रेसिव्ह लँग्वेज म्युझियमचे नाव काय आहे, ज्याचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे? शब्दश्लोक हे नाव आहे. WF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली 2026 साठी अनावरण करण्यात आलेल्या अधिकृत शंभूकरचे नाव काय आहे? मोर हे आहे. केरळ GCC आउटलुक 2026 या धोरणाअंतर्गत केरळ सरकारचे कोणत्या वर्षापर्यंत 150 जागतिक क्षमता केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे? 2031 या वर्षापर्यंत स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. राजस्थानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विवाह आणि पर्यटन संमेलनात कोणत्या राज्याने सर्वात उत्कृष्ट विवाहस्थळ उद्योन्मुख राज्य पुरस्कार पटकावला आहे? आंध्र प्रदेश राज्य सरकारने पुरस्कार पटकावला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामधील कॉन्स्टेबल GD पदाच्या भरतीमध्ये सेवानिवृत्त अग्निवीरांसाठी किती टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले आहे? 50% आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. अलीकडेच कोणत्या केंद्र सरकारच्या मंत्र्याने राजीनामा दिलेला आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी
नुकतेच 25 जुलैला राजीनामा दिलेला आहे. भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्या आधी धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री होते. जगातील दुसरा सर्वात जुना गोलाकार खडक कोणत्या राज्यात सापडला आहे? मध्य प्रदेश राज्यात सापडला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संताली भाषेतील चित्रपट कोणता ठरला आहे? अगेन हा ठरला आहे. वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण आणि निव्वळ उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणत्या सरकारने परिवर्तन योजनेला मंजुरी दिली आहे? दिल्ली सरकारने परिवर्तन योजनेला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकवणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला आहे? वैभव सूर्यवंशी ठरला आहे. 18 चेंडूत 50 धावा काढल्या. ग्लासगो स्कॉटलंड येथे कितव्या क्रमांकाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे? 23व्या क्रमांकाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी कोणी पदभार स्वीकारला आहे? विश्वनाथन आनंद यांनी पदभार स्वीकारला आहे. दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. गेल्या 21 वर्षात विश्व ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचविणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? अनाहत सिंग ठरली आहे. कोणत्या देशाने विनाशकारी वणव्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? स्पेन देशाने विनाशकारी वणव्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलैला साजरा केला जातो. जुलै 2026 मध्ये गंगा नदीवरील इलेक्ट्रिक बोट रूपांतरण प्रायोगिक प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? वाराणसी शहरात सुरू करण्यात आला आहे. कोणत्या राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे? महाराष्ट्र राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? पियुष गोयल यांची नियुक्ती झाली आहे. सलग 3 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर म्हणून कोणी इतिहास रचला आहे? मीराबाई चानू यांनी इतिहास रचला आहे. भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कोठे स्थापन केले जाईल? अमरावती क्वांटम व्हॅली, आंध्र प्रदेश येथे स्थापन केले जाईल. अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केले आहे? बुकारेस्ट विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केले आहे. भारत औद्योगिक विकास योजना रसायने किंवा भव्य रसायने योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? 3 समर्पित रासायनिक उद्याने स्थापन करणे हा उद्देश आहे. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणते स्थळ घोषित करण्यात आलेले आहे? उत्तर प्रदेशमधील सारनाथ एक प्राचीन बौद्ध स्थळ हे घोषित करण्यात आलेले आहे. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला इबोला सज्जता मजबूत करण्यासाठी 4.5 टन वैद्यकीय मदत पाठवली? केनिया देशाला इबोला सज्जता मजबूत करण्यासाठी 4.5 टन वैद्यकीय मदत पाठविली. बांगलादेशाच्या राष्ट्रपती पदाचा नुकताच कोणी राजीनामा दिला आहे? मोहम्मद शाहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला आहे. कोणत्या भारतीय संस्थेने अलीकडेच तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये अल्ट्रासाऊंड स्टिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या संभाव्य उपयोगाचा शोध लावला आहे? भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू या संस्थेने शोध लावला आहे. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? अंडरिया किमी अँटोनी यांनी जिंकलेले आहे. DRDOच्या कोणत्या प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वदेशी 350 किलो थ्रस्ट वर्गातील एक वेळ वापरता येणारे टर्बाजेट इंजिन विकसित केले? GTRE या प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वदेशी 350 किलो थ्रस्ट वर्गातील एक वेळ वापरता येणारे टर्बाजेट इंजिन विकसित केले.